VIP गेटमधून आपल्याला आणलेला आहे दादाने। घंटे का टाइम रहता, आधा घंटा एक्स्ट्रा दे देंगे। मतलब 3 घंटे में हो जाएगा ना लेकिन पूरा। तर मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहीतच आहे, आता आपण आहोत बाबा महाकालच्या नगरीमध्ये उज्जैनमध्ये आहोत आणि आता आम्ही चालू दर्शन करायला। बडे गणपती बाप्पांचं आपण दर्शन करणार आहोत आणि मग त्यानंतर काल भैरव बाबांचं दर्शन घेणार आहोत। त्याला कंटिन्यू आता जाऊया। हे बघा समोरच आहे, इथूनच आहे डायरेक्ट एंट्री। जय श्री महाकाल। इथे चाय पितोय, सकाळची पहिली चाय। दे दो बाबा, या चाय पियाला। मस्त आहे ना चाय, छान। तर मित्रांनो, आता ना माताजी भेटलेली। नमस्कार माताजी। जय श्री महाकाल। भूक लागलेली तर त्यांना केले घेऊन दिले। और चाहिए बस ना? कितना हो आपका? 50 रुपये। तर किलोच्या भावाने देतात, 50 रुपये झाले। तर आता ना आम्ही महाकाल बाबाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। तर इथे ना प्रसाद दादा जे आपले आहेत ना सेलिब्रिटी जिम ट्रेनर, तर दादांची इथे खूप ओळख आहे। तर दादांनी त्यांच्याशी म्हणजे इथला मित्र आहे त्यांचा कॉन्टॅक्ट केलेला आहे। तर त्या दादांनी आपल्याला आत्ताच फोन केला होता आणि 1 नंबर गेटवरती बोलवलेला आहे। तर ते आपल्याला आपली जर थोडीशी काही इथले कोण लोक ओळखत असतील आपल्याला, तर त्यांच्या थ्रूने आपलं पटकन असं चांगलं दर्शन होईल, मला असं वाटतं। हां, ॲक्च्युली असंच असते आता, एकदम म्हणजे ज्योतिर्लिंग बोलल्यावरती हां प्रत्येकी प्रसिद्ध असते, खूप गर्दी असते आणि कसं म्हणजे आपल्याला इथे जास्त ओळख नसते, तर कसं म्हणजे घाईमध्ये दर्शन भेटेल ना। जर ओळखीचं असलं तर अजून आपल्याला 4 ते 5 मिनटं तिथे चांगलं दर्शन मिळेल। तर आता दादाने आपल्याला 1 नंबर गेटवरती बोलवलेलं आहे। तर इथे असे रुद्राक्ष वगैरे असे मिळतात, माला, रुद्राक्षाची माला, कमलगट्ट्याची माला भरपूर आहे। हे बघा, रुद्राक्षाच्या माला आहेत, कमलगट्ट्याच्या माला आहेत। रुद्राक्षाची माला ना? कशी देत आहे? 150 रुपये। अच्छा अच्छा अच्छा, 108 दाना। ये ओरिजिनल है? हाँ, पंचमुखी रुद्राक्ष है। एक बार दिखाता हूँ। हाँ हाँ, पंचमुखी रुद्राक्ष। हाँ, पंचमुखी पेड़ वाला। तो फिर एक कैसे देते हैं आप? ये 50 का एक देते। 50 का एक देते हैं। बघा 50 रुपयाचा एक है। एक फल देते, एक ओरिजिनल है? ओरिजिनल पक्का? ओरिजिनल घूमता भी है, 2 सिक्के के बीच में। 2 सिक्के के बीच में घूमता भी है। अच्छा अच्छा, हे बघा दाखवतात आपल्याला आता। महाराष्ट्र आना कशीरा। हाँ, ये देखिए ऐसा घूमता है, ओरिजिनल वाला पंचमुखी वाला। कौन सा चाहिए? ओरिजिनल रुद्राक्ष। एक तो लो, देखने का काम पैसा है, लो। हल्का सा ठिकाना चाहिए, इधर नहीं घूमता। हाथ नहीं हिलाने का, ऐसे रखे रहे। ले तू पकड़। नहीं, आपके साथ ही हो रहा है। ऐसे नहीं, ऐसे टिका के रखो, हल्का सा वजन। अच्छा अच्छा, कितीला देते हैं आप? कितने का देते हैं आप? 50 का एक फल देते हैं। पैरेट मॉर्निंग देते माझ्याकडे पण होता असं। तर आता आम्ही 1 नंबर गेटवरती आलो आणि इथे नितीश दादा येणार आहे। तर वेट करतोय आम्ही, कधी येतील आणि कधी आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार आणि महाकाल बाबांचा दर्शन देतात। तर आता फोन केला होता, 5 ते 10 मिनिटामध्ये येतात म्हणून सांगितलं। तर आम्ही इथे आता वेट करतोय। पण ना जेव्हा आम्ही सकाळी आलो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण आता ना गर्दी वाढत चालली ना। आणि इथले जे लोकल आहेत राहणारे ते बोलले की आता 2 ते 3 दिवसात जास्त गर्दी होणार आहे। महाशिवरात्री येते म्हणजे भरपूर गर्दी होणार आहे। इथे तुम्हाला ना महाकाल बाबाचे घरामध्ये लावण्यासाठी अशा खूप फ्रेम मिळतील। तर ही कशी आहे?
3500 3500 रुपयाला. आणि ही 3500 का, इसके ऊपर लगा ये 1500 का. अच्छा अच्छा, हे सर्व एक लाईन का 1500 रुपयाने. बघा किती छान छान आहेत ना. ते बघा इथे VIP वगैरे मिळते ना, हो. पास पाहिजे असेल तर. आपल्याला महाकालचं हे करायचं ना भस्म आरती, हां हां. त्याच्यासाठी पण आपल्याला इथूनच विचार करायला लागेल की कसं काय असेल. अच्छा अच्छा अच्छा. हॅलो मग ॲक्च्युली हे दादा आहेत का समोर? अच्छा हेच आहेत. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. हॅलो दादा. कैसे आप? काय बोल? बस बढ़िया एकदम. बहुत सेम सेम. तो अभी डायरेक्ट दर्शन लेने के लिए जाएंगे? हाँ, डायरेक्ट. ओके ओके. जय श्री महाकाल. श्री महाकाल. VIP गेटमधून आपल्याला आणलेलं आहे दादाने. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. जय श्री महाकाल. मानलं पाहिजे दादाला ना. प्रसाद दादा, थँक्यू सो मच. गणेश जी आपकी हर मनोकामना पूरी करे. बहुत अच्छा, एकदम बहुत अच्छे से दर्शन दिए दादा, थैंक यू सो मच. ये सब कुछ आपके वजह से हुआ है. अरे नहीं, ये तो बाबा ने बुलाया आपको. दादाने आपल्याला हे बघा, हे दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. सोनू दादा, जय महाकाल. जय महाकाल. तो थैंक यू सो मच दादा, आप दोनों की वजह से हमें महाकाल बाबा का दर्शन हुआ, बहुत अच्छे से हुआ. इतना अच्छे से हुआ ना कि हो भी नहीं सकता था. अगर आप लोग नहीं होते तो नहीं हो सकता. अरे नहीं. थैंक यू सो मच. जय श्री महाकाल. जय श्री थँक्यू. कुठली रिक्षा आहे? हे बघा, ही आम्ही 500 रुपयामध्ये रिक्षा ठरवलेली आहे. एक इथल्या रिक्षा बघा, ही एक रिक्षा. आपका नाम क्या है? हाँ सोहेल. कौन कितने मंदिर घुमाने वाले दिखाओ एक बार. 6 मंदिर. कौन कौन से? चांदीपनी आश्रम, हाँ मंगलनाथ मंदिर, हाँ सिद्धवट मंदिर, हाँ काल भैरव मंदिर, गढ़कालिका मंदिर, हाँ. स्त्रीमन गणेश जी. और ये जो अभी जो आप हमें ये मंदिरों में लेके जाएंगे दर्शन करने के लिए, इसमें कोई टाइम रहेगा क्या, कि मतलब आपके टाइम के हिसाब से क्या हमारे टाइम के हिसाब नहीं, से? 2.5 घंटे का टाइम रहता, आधा घंटा एक्स्ट्रा दे देंगे. मतलब 3 घंटे में हो जाएगा ना लेकिन पूरा. तो चलिए. आणि याचे आम्ही चार्जेस दिलेले आहेत 500 रुपये. ॲक्च्युली आम्ही यांना सांगितलं थोडं कमी करा, पण त्यांनी कसं त्यांची स्टोरी सांगितली की आम्हाला एवढं आम्हाला फक्त 300 रुपये मिळणार आहे. तर हां. आम्ही विचार केला ठीक आहे जाऊ दे. परत येऊ कधी तेव्हा येऊ. जाऊ दे, आपल्यामुळे जर कोणाचे 2 रुपये एक्स्ट्रा कमवत असेल कोण आपल्यामुळे तर कमवू दे. बरोबर. बरोबर आहे. आणि आता महाकाल बाबांचं दर्शन बद्दल बोलायचा तर दादानी एवढं भारी आम्हाला दर्शन करून दिलं नाही. VIP दर्शन. जेवढा थँक्यू बोलणार तेवढा कमी आहे दादांना. आणि जे आपले नितीश दादा आलेले ते पण एक नंबर होतं. एक नंबर माणूस आहे. असं माणसं भेटायला नशीब लागतंय, ते आम्हाला भेटलेले आहेत. खरंच आणि ना? थँक्यू सो मच दादा पुन्हा एकदा. आणि प्रसाद दादा तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच, कारण तुमच्यामुळे हे शक्य झालंय. झालंय, बरोबर. आणि हे सर्व शक्य झालं बाबा महाकाळ. दादा आपल्याला भेटले ते बाबा महाकाळ. आणि खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला, मी आता एवढं मी एकदम 100% सांगतोय, एवढी गर्दी होती, त्या तेवढ्या गर्दीमध्ये आपल्याला दर्शन मिळालेलं आहे. ते पण जवळून. कमीत कमी 2 ते 3 तास गेले असते आपले. आणि दर्शन पण माहिती नाही कसं दिसले असते नाही बाबा आपल्याला, पण एकदम डोळ्याचं समोर. आणि फरक एवढाच का व्हिडिओ शूट नाही करता आला, म्हणजे व्हिडिओ तिथे शूट अलाउडच नाही. तरी पण आमच्याशी जे होत होतं ते केलं. त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा पकडलं सुद्धा, तर 2 व्हिडिओ डिलीट झाल्या. बाकीचे व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर केला.
तर आता आम्ही चाललोत जे दादाने आपल्याला दर्शन करायसाठी 5 ते 6 मंदिर सांगितलं, तर तिथं जाऊया आणि मस्तपैकी एक्सप्लोर करून आपण दर्शन घेऊया आणि सर्वांनी बोलूया जय श्री महाकाल. तर हा बघा, ही जी तुम्ही भिंत बघताय ना, ही सेंट्रल जेल आहे उज्जैनचा. तर आपण सर्वात पहिले जे एक्सप्लोर करणार आहोत ना, तो संदीपनी आश्रम म्हणून आहे. कृष्ण भगवान म्हणजे कृष्णदेवानी ना तिथनं बोलतं शिक्षा प्राप्त केली होती. तर आता आम्ही आतमध्ये एंटर केलं आहे आश्रममध्ये. तर चला आता आपल्याशी जेवढा होईल तेवढा आपण एक्सप्लोर करूया. तर हे बघा, इथून एंट्री आहे आतमध्ये. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर हे बघा, इथे आता आपण संदीपनी आश्रम मध्ये आहोत आणि हा कुंड आहे. म्हणजे का, म्हणजे गोमती कुंडचं काही हिस्ट्री माहित आहे का? जे महर्षी होते, जे आपले कृष्णाजीला ज्ञान देत होते प्रत्येक गोष्टीचा, त्यांना ना आंघोळ करायला खूप लांब जायला लागायचा, म्हणून कृष्णाजीने ही गोमती कुंड इथे निर्माण केलेलं. किती मस्त स्टोरी आहे ना. त्याच्यासाठी की त्यांना जास्त म्हणजे लेट नाही झाला पाहिजे, ते टायमिंग वरती इथे म्हणजे आश्रम मध्येच असताना ते आंघोळ करून देऊ शकतात. बघा, हे महर्षी जे आपण आता आलो आश्रममध्ये ते आहेत आणि बलराम, कृष्णजी आणि सुदामा यांना काही ना काही ज्ञान देताना दिसतात. सर्व चित्र असं लावलेलं आहेत. 65 चित्र आहेत आय थिंक इथे, म्हणून लिहिलंय 64 आहेत टोटल. फोटो तुम्हाला ना क्लिअर दिसत नसतील, कारण काय होते माहितीये का, हे फोटोंवरती जी काच आहे ना, ते काचेवरती ते ऊन पडतंय. तर त्याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाही फोटो. पण प्रत्यक्ष तुम्ही इथे या, बघा, खरंच तुम्हाला आवडतील, खूप छान वाटेल तुम्हाला. जेव्हा कृष्णजी 11 वर्षाचे होते तेव्हा ते इथे संदीपिनी आश्रममध्ये आलेले आणि तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता की इथून जे कृष्णाजीने ज्ञान प्राप्त केलेला म्हणजे 64 विद्या आणि 16 कला इथून शिकलेले महर्षीकडून ते सर्व इथे दाखवायचे प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा तुम्ही हे बघणार एक एक म्हणजे तुम्ही चित्रापासून बघून समजणार की कोणते कला आणि कोणते विद्या होते ते जे कृष्णाजीने इथून प्राप्त केलेले आहेत. जर तुम्ही उज्जैनला येत आहे तर तुम्ही नक्कीच संदीपिनी आश्रमला भेट द्या. सदा वसन्तं हृदयारविन्दे, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि. तर मित्रांनो, आता आपण आहोत मंगलनाथ मंदिरमध्ये. मंगलनाथ मंदिर म्हणजे मंगल ग्रहाचं मंदिर आहे हा. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये बघा दोष असतो मंगलचा, नाहीतर लग्न नाही होत, काही ना काही कारणं असतात. तर तुम्ही इथे येऊन मंगल ग्रहाला शांत करू शकता पूजा करून. आणि या मंदिरमध्ये जाता वेळी आपल्याला एकच उच्चार करायचा आहे, म्हणजे मंत्र बोलायचा आहे, ओम मंगलाय नमः. ये नवग्रह में से मंगल ग्रह का जन्म स्थान है. यहाँ पे काल सर्पदोष, मांगलिक दोष, कुंडली में जितने भी दोष होते हैं सभी का निवारण किया जाता है पूजन द्वारा. ओम मंगलाय नमः. महाकाल महाराज, महाकाल वन में प्रसिद्धि पीठ है. शुक्ला तट पर पूजन किया, फूल चढ़ाया, प्रसाद चढ़ाया, शिव फल प्रदान करना. मस्तक से लगाओ फूल को, अपने टोकरी चढ़ा दो, इसके ऊपर चढ़ा दो. यहाँ पर काल भैरव मंदिरामध्ये चाललो आहोत. काल भैरव बाबाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. तर हे बघा, आपण आता काल भैरव बाबांना महाप्रसाद घेतो इथून. ये नजारा और ड्रिंक का क्या कैसे रहता है वो तो जो पीते वही चढ़ाते हैं, जो पीता है वही चढाता है ना. तर आपण हे बघा आता महाप्रसाद घेतोय काल भैरव बाबांसाठी. बघा, असं म्हणजे इथे धागा बांधण्याची पण ही आहे प्रथा आहे.
म्हणजे तुमच्या मनामध्ये काय असेल नवस असेल ना ते बोलायचं आणि ते धागा बांधून जायचा बघा ना. Luckily इथे गर्दी नाहीये. बरोबर ना? आता 2 ते 4 दिवसानंतर भरपूर गर्दी होणार इकडे. तर आता आम्ही लाईनमध्ये आहोत काल भैरव बाबाचे दर्शन घेण्यासाठी. हे बघा जय बाबा काल भैरव की जय काल भैरव की जय. तर आता मी काल भैरव बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता चाललो हे शेवटचं दर्शन आहे. तर आता आपण चाललो गड कालिका माता राणी मंदिरमध्ये आणि हा मंदिर प्राचीन मंदिर आहे. जर तुम्ही बाबा महाकालच्या नगरीमध्ये येत आहे तर या मंदिरामध्ये सुद्धा येऊन एकदा माताचा आशीर्वाद नक्की घ्या. तर चला माताचं आता दर्शन करूया. आत्ताच आम्ही गडकालिका मातेचा दर्शन घेतला आणि इथे आता लिंबू पाणी पितोय. मस्त वाटलं ना स्नेहा? सानू तुला कसं वाटलं? मस्त वाटलं ना? आता आपण ना बडा गणेश मंदिरामध्ये चाललो. तर मित्रांनो आता रात्रीचे 7:30 वाजलेत आणि दिवसभर आम्ही काय काय इथे एक्सप्लोर केलं आणि कुठे कुठे आम्ही दर्शन घेतलं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर आता आम्ही चाय पिण्यासाठी खाली आलो होतो हॉटेलचे. तर आता चाय पिऊन घेतो आणि ह्या व्हिडिओचा एंड करतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असलं तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.